नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। जनक्षोभानंतर महापालिका प्रशासनाला आली जाग, रंकाळ्यावरील त्या 17 हातगाड्या हटवल्या। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात लावलेली उलटी काळी बाहुली अखेर प्रशासनानं हटवली। बाहुली लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची संविधान युवा प्रतिष्ठानची मागणी। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या घर वापसीचा मुहूर्त ठरला। 8 एप्रिलला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये करणार पक्षप्रवेश। सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात, आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ। आणि शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी आणि बस्तवाड या 2 गावांमध्ये वडाच्या झाडावरून वाद। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर शहराच्या सौंदर्याचे आणि अभिमानाचे प्रतीक असलेल्या रंकाळा परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमणं वाढत चालल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताच झोपलेल्या महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। रंकाळा पदपथाजवळ एका रात्रीत लावण्यात आलेल्या 17 हातगाड्या हटवण्यात आल्यात। या हातगाड्या लावणाऱ्यांमागे आमदार राजेश क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलाय। कोल्हापूरचा रंकाळा परिसरात रोज हजारो नागरिक या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात। मात्र कोल्हापूरच्या सौंदर्याचं प्रतीक ठरलेला रंकाळा तलाव आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय। एकाच रात्रीत रंकाळ्यावरील ताराबाई रोड ते उद्यानापर्यंत तब्बल 17 हातगाड्या लावण्यात आल्यानं जनतेतून चांगलाच नाराजीचा सूर उमटला। रंकाळा तलाव परिसरात रोजगाराच्या नावाखाली 100हून अधिक हातगाड्यांनी कब्जा केला होता। त्यात पुन्हा भर पडल्यानं या हातगाड्यांची चर्चा जिल्हाभर रंगली। या हातगाड्यामागे कोणत्या गॉडफादरचा हात आहे अशा चर्चा सुरू झाल्या। मात्र या अतिक्रमणाबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्यानं याबाबतचे वृत्त माध्यमातून आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच झोपलेल्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला खडबडून जाग आली। अवघ्या काही तासातच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हातगाड्या हटवल्या। यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। मात्र या हातगाड्या उभ्या करण्यामागे आमदार राजेश क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलाय। कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत वेगवेगळ्या पद्धतीनं दमदाटीनं गाड्या लावण्यात आलेल्या आहेत, हातगाड्या। असं ऐकण्यात आहे की या हातगाड्या विद्यमान लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या पक्षाच्या व त्यांच्या माध्यमातून लावलेल्या आहेत आणि अंगलट आल्यामुळं लगेच पळापळ करून धावपळ करून जेव्हाचा आट्टापिट्टा करून राजेश क्षीरसागर यांनी माझा याच्याशी कसलाही संबंध नाही असं खुलासा केला। खुलासा असा करण्यापेक्षा संबंध तुमचा नसेल तर कोणाचा संबंध आहे हे त्यांनी क्रमप्राप्त सिद्ध करावं। कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर शहरातील कन्व्हेन्शन पार्क, कोल्हापूर शहरामध्ये दमदाटी करून फ्लॅट बळकवणे, खंडणी मागणे, पोलीस खात्यातील ज्येष्ठ अधिकारी ज्योतिप्रिय सिंग यांच्याकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून बदनाम झालेली कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलंही काम होत नाही अशी प्रसिद्ध असलेली राजेश क्षीरसागर यांचा हा आज एक नवीन पराक्रम कोल्हापूर शहरवासियांना पाहावयास मिळाला। ऐकण्यात असं आहे की त्या गाड्या पुन्हा काढण्यात आलेल्या आहेत, पण राजेश क्षीरसागर यांना शिवसेनेकडून आम्ही इशारा देत आहोत, हे असलं कृत्य थांबवावं। रंकाळा परिसरातील हातगाड्यांबाबत जनक्षोभ उसळल्यानंतर महापालिकेला आपल्या कर्तव्याची आठवण झाली आहे। महापालिकेनं शहरातील अन्य अतिक्रमणांबाबत सुद्धा जनतेच्या रोषाची वाट न बघता कारवाई करावी हीच अपेक्षा।
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहाला लटकवण्यात आलेली उलटी काळी बाहुली अखेर प्रशासनानं हटवली। यासाठी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं आवाज उठवला होता आणि याबाबतचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं। बाहुली जरी हटवली असली तरीही बाहुली लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं केली आहे। महाराष्ट्रभर अंधश्रद्धेची अनेक प्रकरणं गाजत असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असाच धक्कादायक प्रकार 2 एप्रिलला उघडकीला आला होता। ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आयुष्यभर कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढा दिला, त्यांच्याच नावानं उभारण्यात आलेल्या सभागृहाला काळी बाहुली उलटी लटकवण्यात आली होती। ही बाब लक्षात आल्यानंतर संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना जाब विचारत ही बाहुली हटवण्याची मागणी केली होती। यासह ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी केली होती। याबाबतची बातमी एस न्यूजनं प्रसारित करून जिल्हा परिषदेतील अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार उघडकीला आणला होता। त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनानं ही बाहुली हटवली आहे। त्यामुळे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा विजय झालाय। दरम्यान बाहुली जरी हटवली असली तरी ही बाहुली नेमकी कुणी लावली आहे हे उघडकीला आणून त्यांच्यावर कारवाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे भाजपमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे। येत्या 8 एप्रिलला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा होतीये। कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले समरजितसिंह घाटगे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला रामराम करून भाजपमध्ये घर वापसी करण्याची शक्यता आहे। येत्या 8 एप्रिल रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। इचलकरंजीत विविध विकास कामांचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आला होता। मात्र सत्ताधाऱ्यांनी पुन्हा त्याच विकास कामांचे नारळ फोडून दुसऱ्यांदा उद्घाटन केलंय। यावर काँग्रेसचे नेते शशांक बावस्कर यांनी टीका केली आहे। या टीकेला उत्तर देताना भाजपचे गटनेते विठ्ठल चोपडे यांनी मुख्यमंत्र्यांनी जरी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं असलं तरी प्रत्यक्षात आजपासून विकास कामांना सुरुवात झाली आहे, त्यामुळे शुभ कामाचा नारळ फोडून पुन्हा शुभारंभ केल्याचं स्पष्ट केलं। इचलकरंजीत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला होता। पण काल आमदार, माजी आमदार, महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांच्या हस्ते पुन्हा त्याच विकास कामांचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। यावर काँग्रेसचे नेते शशांक बावस्कर यांनी पत्रक काढून टीका केली आहे। एकदा मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं असताना पुन्हा कसं काय उद्घाटन केलं जातं, ही नवीन पद्धत सुरू केली का, असा सवाल शशांक बावस्कर यांनी उपस्थित केलाय। या टीकेला उत्तर देताना सत्ताधारी गटनेते विठ्ठल चोपडे यांनी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केल्याची कबुली दिली। मात्र मुख्यमंत्र्यांनी जरी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं असलं तरी प्रत्यक्षात आजपासून विकास कामांना सुरुवात झाली आहे। कुठलंही शुभकाम करताना नारळ फोडून केलं जातं, त्यामुळे शुभ कामांचा नारळ फोडून शुभारंभ केल्याचं स्पष्ट केलं। चोपडे यांच्या या खुलाशावरून काँग्रेस नेत्यांचं तसंच नागरिकांचं समाधान झालं नसल्यानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलेल्या ऑनलाईन शुभारंभाला काहीच अर्थ राहत नाही का आणि आता इथून पुढं अशा प्रकारे 2-2 वेळा शुभारंभ करण्याची प्रथा सुरू होणार का, असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत। शिरोळ तालुक्यातील बस्तवाड अक्कीवाट रस्त्यावर असलेल्या वडाच्या झाडावरून आज मजरेवाडी आणि बस्तवाड गावातील ग्रामस्थ आमने सामने आल्यानं काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच पोलिसांनी सोमवारपर्यंत झाड न तोडण्याचा निर्णय घेतलाय। शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड अक्कीवाड तिहेरी रस्त्यावर असलेल्या एका जुन्या वडाच्या झाडावरून आज सकाळी मजरेवाडी आणि बस्तवाड 2 गावांमध्ये वाद उफाळून आला। रस्त्यावरून येणारी वाहनं झाडामुळे दिसत नसल्यामुळं या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा दावा करत बस्तवाड ग्रामस्थांनी झाड तोडण्याची भूमिका घेतली। अखेर जयसिंगपूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी, शाखा अभियंता BR चव्हाण पोलीस बंदोबस्तात क्रेन आणि कटर घेऊन त्या झाडाच्या ठिकाणी आले।
पण यावेळी ते झाड तोडायला मजरेवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. हे झाड आमच्या परंपरा आणि श्रद्धेशी जोडलेलं असल्याची भूमिका मजरेवाडी ग्रामस्थांनी मांडली. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी या ठिकाणी दसरा महोत्सव साजरा केला जात असल्यानं झाड तोडू नये अशी मागणी करत मजरेवाडी ग्रामस्थांनी 2 दिवसाची मुदत मागितली. लागले त्याला आमचा स्पष्ट विरोध आहे गावकऱ्यांचा. आम्ही वेळ मागतो एवढ्यासाठी, कारण फक्त 2 दिवस आम्हाला गावातल्या सगळ्या लोकांची चर्चा करायची आहे. गावातल्या लोकांच्या ह्या झाडाशी पूर्वीपासून ह्याच्याशी काहीतरी लागे बांधे आहेत, आमच्या भावना जोडलेल्या आहेत त्या झाडाशी. आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी बेकायदेशीरपणे झाड तोडायचं गाड म्हणजे मजऱ्यावेळीतल्या कुठल्या ग्रामस्थांशी ह्याच्याशी जोडलेल्या आहेत का भावना, याचा विचार यांनी करायला पाहिजे होता. की कुठल्याही पद्धतीचा हा प्रकार त्यांनी केलेला नाही आहे. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी, शाखा अभियंता BR चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन पाटील यांनी यातून समन्वयानं मार्ग काढत आज झाड तोडण्याचं तात्पुरतं स्थगित केलं. आता या प्रश्नावर सोमवारी निर्णय होणार असून सर्वांचं लक्ष याकडे लागून राहिलंय. क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून सुरू झालाय. छत्रपती शाहू स्टेडियमवर आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. पाटाकडील तालीम मंडळ आणि DY पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षी क्रीडाप्रेमींना उत्सुकता लागलेली असते ती सतेज चषक फुटबॉल स्पर्धेची. पाटाकडील तालीम मंडळ आणि DY पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी पांडवा जाधव आणि कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यंदा स्पर्धेचंही 11वं वर्ष आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत फुटबॉल किक मारून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, जिल्हा परिषदमधील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी, राहुल माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, शिक्षक नेते भरत रसाळे, माजी नगरसेवक तौफिक मुलाणी, ईश्वर परमार, रमेश पुरेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, NSUIचे अक्षय शेळके, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, फुटबॉल स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संदीप सरनाईक, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक शरद माळी, संपत जाधव, निवास जाधव, बाळासाहेब निचिते, बाळासाहेब चौगुले, दीपक चोरगे, गणेश विचारे, कमलेश शिंदे, तुषार देसाई, सिद्धेश हवळ, तुषार घाटगे, विवेक दळवी आदी उपस्थित होते. यावेळी वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून या सामन्याचा आनंद लुटला. या स्पर्धेचं समालोचन विजय साळोखे करणार आहेत. दरम्यान स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांचा आज वाढदिवस असल्यानं आमदार पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील विजयी संघाला 2 लाख रुपये तर उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख आणि मानाचा सतेज चषक देण्यात येणार आहे. तसंच उत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षिसांसह भेटवस्तू देण्यात येणार आहेत. इचलकरंजीतील महानगरपालिकेच्या महापौर दालनात पत्रकार बैठक सुरू होती. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच उपमहापौर अनिल डाळ्या पत्रकारांवरच संतापले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. इचलकरंजी शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेतील महापौर दालनात आज पत्रकार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकारांनी शहरातील आरोग्य व्यवस्था, पाणी, गॅस पाईपलाईन या संदर्भातील प्रश्न उपस्थित करताच उपमहापौर अनिल डाळ्या हे पत्रकारांवरच संतापले. शहरासाठी काहीतरी पॉझिटिव्ह लिहा आणि दाखवा असं म्हणताच पत्रकारांनी उपमहापौर अनिल डाळ्या यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शहराच्या मूलभूत प्रश्नावर पत्रकारांनी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांना प्रश्न विचारायचे नाही का, पत्रकार बैठकीत
प्रश्न विचारणं हा पत्रकाराचा हक्क असतानाही उपमहापौर का संतापतात असे सवाल पत्रकारांनी उपस्थित केले. महानगरपालिका प्रशासन अनेक वेळा बैठका सभांदरम्यान पत्रकारांना का डावलतात, शहरातील समस्यांबाबत प्रश्न विचारल्यानंतर संतापण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. बबन पाटोळे यांच्याकडे वडगाव नगर परिषदेच्या श्री महालक्ष्मी तलावाचा मच्छी संगोपन आणि मच्छीमारी करण्यासाठी 5 वर्षांचा ठेका देण्याचा ठराव असताना 2 वर्षांनंतर हा ठराव अचानक रद्द करण्यात आला. मागासवर्गीय असल्यामुळं पाटोळे यांचा ठेका रद्द करून त्यांच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करत हा पंचवार्षिक ठेका पुढं कायम ठेवावा अशी मागणी अण्णा ब्रिगेडनं केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. वडगावमधील बबन रणजित पाटोळे यांनी रोजगाराच्या हेतूनं 10 जानेवारी 2024 रोजी वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार श्री महालक्ष्मी तलावाच्या मत्स्य संगोपन आणि मच्छीमारी करण्यासाठीचा ठेका मिळवण्याच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या प्रक्रियेतून प्रशासकीय ठराव नंबर 251 नुसार 24 जानेवारी 2024 रोजी पाटोळे यांना पंचवार्षिक ठेका मंजूर करण्यात आला. यानंतर 25 जानेवारी रोजी बबन पाटोळे आणि ठेकेदार यांच्यात 500 रुपये स्टॅम्पवर करार करण्यात आला. यानुसार 2024-25 वार्षिक वर्षात 1,70,000 रुपये भरण्यात आले. तलावाची स्वच्छता करून यामध्ये 6.5 लाखांचं मत्स्यबीज सोडण्यात आलं. दुसऱ्या वर्षीचा ठेका 6 जानेवारी 2025 रोजी 1,70,000 रुपये भरण्यात आला. यानंतर पुन्हा 6.5 लाखांचं मत्स्यबीज सोडण्यात आलं. मात्र 2026-27चा वार्षिक ठेक्याची रक्कम भरण्यासाठी गेले असता बबन पाटोळे यांना मनाई करण्यात आली. सर्व काही नियमात असून सुद्धा आणि 12 ते 15 लाख रुपये कर्ज काढून गुंतवणूक करून 5 वर्षाचा ठराव असतानाही 2 वर्षांनंतर हा ठराव अचानक रद्द केल्यानं बबन पाटोळे यांना धक्का बसला. त्यामुळे आज अण्णा ब्रिगेड यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करण्यात आला. याबाबत 16 मार्च 2026 रोजी अण्णा ब्रिगेडच्या वतीनं वडगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर 2 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं. त्याच दिवशी व्हॉट्सॲपवर ठेका रद्द झाल्याचं पत्र बबन पाटोळे यांना प्राप्त झालं. सर्व काही कायदेशीर असताना हा मागासवर्गीय तरुणावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे जर हा ठेका नियमाप्रमाणे चालू ठेवला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी आत्मदहन करू असा इशारा अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमोल महापुरे यांनी दिलाय. वडगाव नगर परिषदेच्या हद्दीतील श्री महालक्ष्मी तलावाच्या मत्स्यमारीचा ठेका हा बबन पाटोळे यांच्याकडे 2024 ते 2029 या कालावधीसाठी होता. परंतु 2 वर्षानंतर म्हणजे ह्या 2026ला हा ठेका रद्द झालेल्याचे पत्र बबन पाटोळे यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवलेले आहे. याच्या संबंधामध्ये आम्ही माननीय कलेक्टर यांच्याकडे ठेका रद्द करू नये हे पत्र निवेदन दिलेलं होतं. परंतु त्यांनी ठेका रद्द केलेल्याचं व्हॉट्सअपद्वारे पत्र पाठवून आमच्यावरती अन्याय केलेला आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही सरकारच्या दारात म्हणजे माननीय कलेक्टर साहेबांच्या दारामध्ये 14 एप्रिल म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी आत्मदहनाचा इशारा देत आहोत. या तलावाजवळ येण्यास बबन पाटोळे यांना मनाई करण्यात आली आहे. दुसरीकडे 2 वर्षांपासून जपलेले मासे सध्या कुणीही मासेमारी करून घेऊन जाते. हातातोंडाशी आलेला घास वडगाव प्रशासनानं काढून घेतलाय. त्यामुळे हा ठेका नियमाप्रमाणे सुरू ठेवावा, अन्यथा डॉक्टर अमोल शहापुरे आणि बबन पाटोळे हे दोघे आत्मदहन करण्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी संघटनेचे शहर संघटक दादासाहेब माने उपस्थित होते. ढोल ताशांचा गजर, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोहळा शुक्रवारी रात्री पार पडला. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिर परिसरातून सुरुवात करण्यात आलेल्या या रथोत्सव सोहळ्याला खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह छत्रपती घराण्यातील सदस्य उपस्थित होते. ज्योतिबा चैत्र यात्रेच्या 3ऱ्या दिवशी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणींच्या रथोत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारानं होत असलेल्या या रथोत्सवासाठी फुलांनी सजवलेल्या सागवानी रथात छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराराणी यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
सुरुवातीला खासदार शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी महापौर रूपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. ऐतिहासिक भवानी मंडपातून रात्री 8:30 वाजता रथोत्सवाला प्रारंभ झाला. मानकरी, सरदार घराण्याचे प्रतिनिधी आणि शाही लवाजमा रथाच्या पुढे होता. रथोत्सवाच्या मार्गावर काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर करणारे बालमावळे यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. शहरातील नागरिक मोठ्या भक्तिभावानं रथोत्सवात सहभागी झाले होते. रथोत्सव मार्गावर बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड या ठिकाणी फुलांच्या रांगोळ्या काढून रथाचं कोल्हापूरकरांनी जल्लोषी स्वागत केलं. करवीर निवासिनी अंबाबाईच्या महाद्वारासमोर रथ येताच जय भवानी जय अंबामाता असा जयघोष करण्यात आला. हा रथ गुजरी भाऊसिंगजी रोडमार्गे रात्री उशिरा पुन्हा भवानी मंडप इथं आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून रथोत्सवाची सांगता झाली. यावेळी छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रणिल इंगळे, बाबा महाडिक, उदय घोरपडे, संजय पोवार, नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, प्रकाश मोहिते, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, सचिन चव्हाण, वसंतराव मुळीक, दिलीप सावंत, संभाजी साळुंखे, पैलवान विष्णू जोशीलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी शहराला पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि सुबक स्वरूप देण्यासाठी महानगरपालिकेनं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अतिक्रमण मुक्त करून ते रोल मॉडेल बनवण्याचा संकल्प व्यक्त केलाय. या संदर्भात महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. इचलकरंजी शहरातलं वाढतं अतिक्रमण लक्षात घेता महानगरपालिकेनं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर नाका ते सांगली नाका, पंचगंगा फॅक्टरी ते नदीवेस नाका तसंच इतर प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला. सोमवारपासून फेरीवाले, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा करून नोटीस देण्यात येणार आहे. येत्या 21 एप्रिलपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच शहर अतिक्रमण मुक्त करून ते रोल मॉडेल बनवण्याचा संकल्प महायुती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. इंदोरप्रमाणे इचलकरंजी शहर विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील मुख्य रस्ते सुसज्ज करण्याबरोबरच अतिक्रमण हटवून वाहतुकीची समस्या कमी करणं, सर्व फेरीवाल्यांना नियोजित फेरीवाला झोनमध्ये स्थलांतरित करणं, शहरातील रिकामे गाळे उपलब्ध करून देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अतिक्रमण हटवताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. खासदार, आमदार किंवा इतर कुणाचाही दबाव आला तरी नियमांनुसार कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत महापौर उदय धातुंडे यांनी दिलेत. तसंच बेकायदेशीर बांधकामांवरही बुलडोझर चालवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. एकूणच 21 एप्रिलपासून सुरू होणारी अतिक्रमण हटाव मोहीम ही इचलकरंजीच्या विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरणार असून यामुळे शहर खऱ्या अर्थानं स्वच्छ, सुबक आणि रोल मॉडेल बनू शकतं. पन्हाळा तालुक्यातील माळवाडीतील जिल्हा परिषद शाळेला चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स या कंपनीकडून टेबल, खुर्च्या, पुस्तकं ठेवण्यासाठी कपाट, वॉटर कूलर, फिल्टर असं साहित्य उपलब्ध करून दिले. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळांना या कंपनीनं आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी कंपनीचे सुनील चौगुले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. आगामी काळात खासदार आणि आमदार शिवसेनेचाच असला पाहिजे या अनुषंगानं येणाऱ्या जनगणना आणि मतदार नोंदणी अभियानात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करण्याचं आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केलंय. इचलकरंजीत आयोजित केलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. इचलकरंजीत शिवसेना शिंदे गटाची बैठक आज पार पडली. माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, पुंडलिक जाधव यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती.
इचलकरंजी शहरात आणि ग्रामीण भागात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार सुजित मिरचेकर यांनी जनगणनेपासून आणि मतदानापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यासाठी शिवसेनेनं BLO नेमण्याचं काम सुरू केलं असल्याचं सांगितलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर येऊन नाव नोंदणी करावी आणि BLOचं काम पूर्ण करावं, जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा शिवसेनेला होईल असं सांगितलं. जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी यावेळी बोलताना शिवसेनेने तळागाळापर्यंत जाऊन जनगणना आणि मतदान नोंदणी अभियान हाती घेतलं असल्याचं सांगितलं. या बैठकीला शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला. ISIच्या 4 संशयितांना अटक. नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हिंसाचारात 3घांचा मृत्यू, गँगवॉरची चर्चा. अंजनगाव वादावर अखेर पूर्णविराम. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचा निर्णय. सोलापूरमध्ये तणाव निवळला, दोन्ही समाजात एकमत. अंजली दमान यांनी बाहेर काढलेल्या कराडच्या CDRमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही, सुषमा अंधारेंचा सवाल. मुलाच्या हव्यासापोटी नराधम बापानं केली जुळ्या मुलींची निर्घृण हत्या. तेलंगणा राज्यातील घटना. करवीर तालुक्यातील केरलीतील राहुल चव्हाण यांच्या मालकीच्या गणेश ट्रेडर्स या हार्डवेअर आणि रंगसाहित्य विक्रीच्या दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत दुकानातील साहित्य आणि मालमत्तेचं सुमारे 35 लाख रुपयांचं नुकसान झालंय. करवीर तालुक्यातील केरली इथं राहुल चव्हाण कुटुंबियासह राहतात. त्यांचं ज्योतिबा रोडवर गणेश ट्रेडर्स नावाचं दुकान आहे. या दुकानात हार्डवेअरचं साहित्य आणि रंगांची विक्री होते. शुक्रवारी रात्री 9 वाजता दुकान बंद करून राहुल चव्हाण घरी गेले होते. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिकांनी चव्हाण यांना दुकानाला आग लागल्याचं सांगितलं. यावेळी नागरिकांनी कोल्हापुरातील अग्निशमन दलालाही वर्दी दिली. 2:15 वाजता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं स्थानक अधिकारी विजय सुतार, चालक उमेश जगताप, फायरमन नितेश शिणगारे यांनी 3 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत दुकानातील स्पेअर पार्ट, हार्डवेअरचं साहित्य, रंगाचे डबे, फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत चव्हाण यांचं सुमारे 35 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. करवीर तालुक्यातील कोगे गावातल्या नदीपात्रात कोंबड्यांचे अवशेष टाकल्यामुळं जलप्रदूषणाचा धोका निर्माण झालाय. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं या प्रकरणी चौकशी करून तातडीनं कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये. कुंभी नदीतून करवीर तालुक्यातील कोगे, वाकरे, दोनवडे, पाडळी, बालिंगा, नागदेवाडी आणि कोल्हापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. कोगे गावातल्या नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचे अवशेष टाकले जात आहेत. या अवशेषांमुळे पाण्यात दुर्गंधी पसरली असून पाण्याचा रंगही बदलल्याचं स्थानिक सांगतायत. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार आणि इतर आजारांचा धोका वाढू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. जलप्रदूषणामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होतीये. पन्हाळा आणि वाळवा तालुका दरम्यान असलेल्या चिकुर्डे धरणाजवळील वारणा नदीत पोहायला गेलेल्या 21 वर्षीय तरुण पाण्यात बुडालाय. संकेत रंगराव कांबळे असं त्याचं नाव असून तो हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथला आहे. त्याच्यासोबत असलेल्या इतर 2 मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु संकेत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. आज दिवसभर आपत्ती व्यवस्थापनाकडून वारणा नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली, परंतु सायंकाळी उशिरापर्यंत तो आढळून आला नाही. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव या गावात राहत असलेला संकेत रंगराव कांबळे हा 21 वर्षीय तरुण त्याच्या 2 मित्रांसोबत पन्हाळा आणि वाळवा तालुका दरम्यान असलेल्या चिकुर्डे धरणाजवळील वारणा नदीत शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्रात उडी मारल्यानंतर तो काही अंतर पोहत गेला, मात्र दुर्दैवानं पाण्यातील भोवऱ्यात अडकल्यामुळं त्याला नदीपात्रातून बाहेर येता आलं नाही. ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत संकेत हा प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मित्रांनी केला, परंतु तो आढळून आला नाही. आज दिवसभर आपत्ती व्यवस्थापनाकडून वारणा नदीपात्रात बोटीच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र तो आढळून आला नाही. कोल्हापुरातील रेल्वे स्थानक परिसरात किरकोळ वादातून प्रकाश पोवार या रिक्षा चालकाला दुसऱ्या एका रिक्षा चालकानं मारहाण करून रिक्षाची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. या प्रकरणी अमोल खर्जे या रिक्षा चालकावर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश पवार आणि अन्य रिक्षा चालकांनी केली आहे. शाहूपुरी पोलिसांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निधनानं मराठा इतिहासाचा एक चालता बोलता संदर्भ ग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी त्यांना आदरांजली वाहिली. आमदार पाटील यांनी आज स्वर्गीय पवार यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी आमदार पाटील यांनी जयसिंगराव पवार यांचं मार्गदर्शन प्रत्येक पावलावर प्रेरणा देत राहील असं सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या पत्नी वसुधा पवार, कन्या डॉक्टर मंजुश्री पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक दुर्वास कदम, अरुंधती पवार, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ यांच्यात खेळण्यात आला. हा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं 7-0 गोल फरकानं जिंकला. दुसरा सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना वेताळमाळ तालीम मंडळानं 3-0 अशा गोल फरकानं जिंकला. पाटाकडील तालीम मंडळ आणि DY पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी पांडवा जाधव आणि कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. छत्रपती शाहू स्टेडियमवर सायंकाळी 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात सामना खेळवण्यात आला. पूर्वार्धात दोन्हीकडून अनेक सोप्या संधी वाया गेल्या. 41व्या मिनिटाला वेताळमाळच्या आकाश माळीच्या पासवर सर्वेश वाडकर यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात 64व्या मिनिटाला वेताळमाळच्या आकाश माळी यानं मैदानी गोल नोंदवला, तर 84व्या मिनिटाला आकाश माळीच्या पासवर अभिषेक सावंत यानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं वेताळमाळ तालीम मंडळानं हा सामना जिंकला. वेताळमाळकडून राहुल पाटील, शोहेब बागवान, सर्वेश वाडकर, आकाश माळी, संदेश कासार यांनी, तर उत्तरेश्वर मंडळाकडून विक्रम, विश्वदीप भोसले, स्टॅलिन, मयूर कदम, तुषार पुनाळकर आदींनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. या सामन्याचा सामनावीर वेताळमाळचा आकाश माळी हा ठरला. दुपारी 1:30चा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ यांच्यात खेळण्यात आला. सामन्याच्या 12व्या मिनिटाला साहिल डाकवे यानं गोल करत प्रॅक्टिस संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर प्रॅक्टिसच्या अजिंक्य नलावडे यानं 36व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात 48व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या सागर चिले यानं गोल करत सामना 3-0 आघाडी मिळवून दिली. यानंतर प्रॅक्टिसच्या अजिंक्य नलावडे यानं 60व्या मिनिटाला तर 64व्या मिनिटाला रोहित भोसले यानं गोल नोंदवला. पुन्हा 17व्या मिनिटाला अजिंक्य नलावडे तर 74व्या मिनिटाला रोहित भोसले यानं गोल केल्यानं प्रॅक्टिस संघाला 7-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं 7-0 अशा गोलफरकानं एकतर्फी जिंकला.
प्रॅक्टिसकडून शुभम बेडेकर, कार्तिक एस, तर मर्दानी खेळाचा आखाडा संघाकडून रणवीर जाधव, संदीप जानकर, संदीप पोवार, प्रथमेश रावण, अक्षय सरनाईक आदींनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. या सामन्यात साहिल डाकवे हा सामनावीर ठरला. उद्या दुपारी 1:30 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तालीम मंडळ यांच्यात, तर 4 वाजता सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जनक्षोभानंतर महापालिका प्रशासनाला आली जाग. रंकाळ्यावरील त्या 17 हातगाड्या हटवल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात लावलेली उलटी काळी बाहुली अखेर प्रशासनानं हटवली. बाहुली लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची संविधान युवा प्रतिष्ठानची मागणी. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या घर वापसीचा मुहूर्त ठरला. 8 एप्रिलला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये करणार पक्षप्रवेश. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात. आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ. आणि शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी आणि बस्तवाड या 2 गावांमध्ये वडाच्या झाडावरून वाद. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.